नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे. खुशखबर आहे मित्रांनो, 30 सप्टेंबरपर्यंत आता UDID कार्ड काढण्याची संधी देण्यात आलेली आहे. UDID कार्ड नसले तरी विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. आता UDID कार्ड काढण्यासाठी विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन केलेले आहे. त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती बघूया. मित्रांनो, 15 मे 2026 रोजी विशेष सहाय्य अनुदान योजनेअंतर्गत UDID नसणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी मुदतवाढ देण्यात आलेली होती. त्यानुसार आता ही मुदतवाढ 30 सप्टेंबर 2026 पर्यंत असणार आहे. त्या कालावधीच्या आत आपल्याला UDID कार्ड काढून घ्यायचे आहे. या GR मध्ये विविध माहिती दिलेली आहे आणि विविध सूचना या प्रशासनाला केलेल्या आहे. त्यामध्ये एक महत्त्वाची सूचना आहे की UDID कार्ड काढण्यासाठी मदत करायची आहे, गावनिहाय याद्या प्रसिद्ध करायच्या आहे आणि गाव पातळीवर त्याचे वाचन करून दाखवायचे आहे. आणि ज्या लाभार्थ्यांना UDID कार्ड नाही त्यांना UDID कार्ड काढण्यासाठी शिबिरांचे आयोजन करायचे आहे. आणि त्या ठिकाणी दिव्यांग लाभार्थ्यांच्या विशेष सहाय्य योजनेचे शिबिरे व कार्यशाळा प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या गुरुवारी आयोजित करावी. त्यासाठी सर्व विभागांना आमंत्रित करण्याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी यांची राहील. 30 सप्टेंबर 2026 पूर्वी कोणताही लाभार्थी हा UDID कार्ड अभावी विशेष सहाय्य योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची उपविभागीय अधिकारी यांनी दक्षता घ्यावी. आणि अशा सूचना या प्रशासनाला दिलेल्या आहे. आणि आता त्यानुसार प्रशासनाच्या वतीने शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर उद्या पंचायत समिती अंबरनाथ यांच्यामार्फत शिबिराचे आयोजन केलेले आहे. तर आपण या ठिकाणी बघू शकता, ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींसाठी दिव्यांग प्रमाणपत्र UDID कार्ड तपासणी व वाटप शिबिराचे आयोजन करण्याबाबत उपरोक्त संदर्भी विषयान्वये अनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दिव्यांगांचे दिव्यांगत्व प्रमाणपत्र UDID कार्ड तपासणी व वाटप शिबिराचे आयोजन दिनांक 21 मे 2026 रोजी उपजिल्हा रुग्णालय अंबरनाथ या ठिकाणी करण्यात येणार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी टीमच्या साहाय्याने दिव्यांग व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील दिव्यांग प्रमाणपत्र व UDID कार्ड मिळवून घेण्यासाठी सकाळी 10 ते 3 या वेळात शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. अंबरनाथ ग्रामीण परिसरातील लाभार्थ्यांना माहिती प्रचार प्रसिद्धी, दिव्यांग व्यक्तींना ये जा करण्याची सुविधा, अल्पहार, कर्मचारी व मदतनीस तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा स्तरावरून सूचना करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता ही शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी अंबरनाथ परिसरातील तसेच ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी अंबरनाथ उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी जायचं आहे आणि आपलं दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजेच UDID कार्ड अपडेट घ्यायची आहे. पण करण्याची सुविधा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तुमची KYC राहिलेली असेल, आधार कार्ड नोंदणी नसेल, आधार कार्डला लिंक नसेल तर त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. तसेच मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, भारत सरकारच्या ADIP योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव सहाय्यभूत साधनांचे वितरण करण्यासाठी तसेच विशेष तपासणी व नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. तर सदर शिबिर भद्रावती तालुक्यातील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले आहे. शिबिराची दिनांक आहे 11/6 म्हणजे 11 जून 2026 रोजी पंचायत समिती भद्रावती, तालुका भद्रावती या ठिकाणी. सदर शिबिरामध्ये दिव्यांग व्यक्तींची तपासणी, मोजमाप तसेच आवश्यक सहाय्यभूत साधनांची निवड तज्ज्ञामार्फत करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी खालील कागदपत्रे सोबत न्यायची आहे: आधार कार्ड, रेशन कार्ड, UDID प्रमाणपत्र, मूळ प्रत व झेरॉक्स प्रत. सर्व पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा व सदर माहिती जास्तीत जास्त शेअर करावी. तर मित्रांनो, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आता अशा पद्धतीने विविध शिबिरे आयोजित करण्यात आलेली आहे. तरी दिव्यांग लाभार्थ्यांनी या ठिकाणी विविध शिबिरे तुमच्या परिसरात सुद्धा चालू असतील तर त्या शिबिरांचा नक्की लाभ घ्या. आणि आपल्याला ज्या काही सुविधा शासनाच्या वतीने मिळत आहेत त्या मिळण्यासाठी UDID कार्ड हे नक्की काढून घ्या आणि त्याला आधार कार्ड लिंक करून घ्या, अपडेट करून घ्या, KYC करून घ्या.